मित्रांनो, बॅकलॉग आणि रेग्युलर सब्जेक्ट ऍट अ टाइम कसा स्टडी करायचा त्याचा मी इथे बेस्ट तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे। भरपूर मुलांनी कमेंट केल्या, घाबरू नका, ज्या मी काही स्ट्रॅटेजी देतो त्या फॉलो करा। जसे इतके मागच्या 6-7 महिन्यापासून तुम्हाला मी वर्गात पहिल्या येण्यासाठी, टॉपर करण्यासाठी जी मेहनत आम्ही पर्पल ॲट टीम थ्रू घेतोय ती जशीन तशीच तुम्हाला पुढे कंटिन्यू आहे आणि त्या मेहनतीनेच तुम्हाला आता बॅकलॉग आणि रेग्युलर दोघेही काढायचे कसे आणि कसं टॉप करायचं मी ते सांगणार आहे। मित्रांनो बघा, काही मी इथे स्ट्रॅटेजी छोटे छोटे देतो एकदम सिंपल वेने, त्या फॉलो करा। बघा, बॅकलॉग जे सब्जेक्ट आहे ना, बॅकलॉग किती असतं मॅक्सिमम आपल्याकडे 2-3 क्वचित मुलं आहे ज्यांना ऑल डाऊन आहे, बरोबर। आणि रेग्युलर सब्जेक्ट ऑब्विसली 5ची 5 आहे आपल्याकडे, फुल 5ची पूर्ण सेमिस्टर म्हणजे 5ची 5 रेग्युलर आहे। मग काय करा, पहाटे समजा 5 जर तुम्ही 4:30 पावणे 5 ला उठताय तो 5 ते 7 पहाटे जर बॅकलॉग सब्जेक्ट घ्या आणि रेग्युलर सब्जेक्ट रात्री का घ्या, कारण दिवसभर तुम्ही कॉलेज केलंय, क्लास केलंय, मग संध्याकाळी 6-7 ला घरी आले, मग त्याच्यानंतर थोडे फ्रेश झाले, मग समजा 7:30 पासून रात्री 10:30 पर्यंत, बरोबर, मध्ये अर्धा तास जेवायला टाइम गेला, तो ह्या 2-3 तास मध्ये तुम्हाला रेग्युलरचे सब्जेक्ट घ्यायचे का, कारण दिवसभर त्यांचा अभ्यास झालेला आणि ते फ्रेश आहे। बॅकलॉगचे सब्जेक्ट मागच्या सेमिस्टरला केले ते विसरून गेलोय आणि विसरून गेलेला कॉन्टेंट पुन्हा करण्यासाठी आपल्याला डोकं खूप फ्रेश लागतं, म्हणून त्याला मी पहाटे दिला। आणि जसं रेग्युलर सब्जेक्ट आता कॉलेजमध्ये आज तुम्ही शिकून आले, क्लासमध्ये आज शिकून आले, मग तुम्ही करताय संध्याकाळी, ते डोक्यात जसे तसे फिक्स राहणार आहे। त्यामुळे रेग्युलर सब्जेक्ट आपल्याला रात्री किंवा सायंकाळीच्या टायमिंग करायचे। टायमिंग क्लिअर झाले? येस। आता राहिलं दुसरं, बॅकलॉगला सब्जेक्टला तुम्ही मॅक्सिमम 2 तास द्या, जर 2 विषय असतील किंवा 2पेक्षा जास्त असतील तर थोडाफार टायमिंग मागे चेंज तुमच्या हिशोबाने करू शकता। रेग्युलर सब्जेक्टला 3 तास इनफ आहे। आता जर एखाद्याला एकच बॅकलॉग आहे तर त्यांनी 1 तास दिला आणि इकडे 4 तास दिले तरी चालेल, कारण टोटल आपल्याला 5 तास अभ्यास हा डेली करायचा आहे, तरच आपण वर्गात पहिले येऊ शकतो। ओके, नेक्स्ट आहे, बॅकलॉग मध्ये शहाणपणा बिलकुल नाही करायचा। बॅकलॉग मध्ये नेहमी फक्त एक्झाम ओरिएंटेडच करायचं आणि IMP क्वेश्चनलाच पहिलं प्राधान्य द्यायचं, मग थोडंफार एक्स्ट्रा करायचं। कळतंय? बॅकलॉग मध्ये आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच जायचं असतं, कारण तो आपल्याला नव्हता जमत म्हणून तो बॅक आलाय। आता तू स्कोर कुठे करू शकतो, इकडे डिटेल स्टडी कर, कुठे रेग्युलर मध्ये, तिकडे क्वेश्चन बँक कर, इम्पॉर्टंट क्वेश्चन कर आणि डिटेल स्टडी कर, कारण इकडे तू स्कोरिंग करू शकतो, इकडे फक्त तुला पासिंग करायचं हे लक्षात ठेव। आणि इकडे त्यामुळे बॅकलॉग साठी युनिट फक्त तुला हार्डली 3 युनिट परफेक्ट करायचे, जास्त नाही, 3च कर, 4थ्याचा फक्त IMP क्वेश्चन असेल तेवढं कर आणि इकडे तुला ऑल 4 युनिट तुला परफेक्ट करायचे। कळतंय? इकडे 3च युनिटला जायचं, त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट क्वेश्चन वाईज जायचं आणि थोडंफार एक्स्ट्रा कॉन्टेंट, इथे ऑल 4 युनिट्स विथ क्वेश्चन बँक, या स्ट्रॅटेजीने जायचंय। नंतर इकडे कसं आहे, हा सब्जेक्ट ऑलरेडी तू मागच्या वेळी दिलेला आहे, पेपर दिलेला आहे, अभ्यास केला, तुला आयडिया माहिती, त्यामुळे कुणाची मदत घेण्याची गरज नाही, तू सेल्फ स्टडी करून स्वतः त्याला हे करू शकतो, रिकव्हर करू शकतो, स्वतः समजून घेऊ शकतो, कारण ऑलरेडी एकदा पेपर तू दिलेला आहे, काहींनी 2-2, 3-3 वेळा दिलाय, तर तुला भरपूर नॉलेज आहे। ओके, पण रेग्युलरचे सब्जेक्ट स्टडी करताना तू ग्रुप डिस्कशन कर, म्हणजे एक युनिट मधला एखादा टॉपिक तू केला, तुझ्या मित्र रूम पार्टनरला विचार, त्याला काय येतं काय नाही, असं डिस्कशन मध्ये करा। तो म्हणशील हा टॉपिक असा आहे, मी समजून सांगतो तुला, असं समजून, कारण हे पहिल्यांदा करताय ना, पहिल्यांदा करणाऱ्या सब्जेक्ट तुम्ही पहिल्यांदा वाचताय, मग त्याला एखाद्या युनिट मधला एक पॉईंट जास्त चांगला जमतोय, तुम्हाला एखादा जास्त चांगला जमतोय, एकमेकांना सांगा, जेणेकरून तुमचा युनिट 6 तास होण्याच्या आधी तो 3 तासातच होऊन जाईल। कळतंय तुम्हाला? या स्ट्रॅटेजीने अभ्यास करा मित्रांनो। बघा, तुम्ही रेग्युलर आणि बॅकलॉग एकाच वेळी काढशाल, मी 100% गॅरंटी देतो मित्रांनो। काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा आणि अभ्यास करताना नक्की पुन्हा एकदा मी नेहमी सांगतो तेच आत्ताही सांगेल, पर्पल ॲट ऍप्लिकेशनची नक्की मदत घ्या। आमच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला जे विषय अवघड वाटतंय कुठल्याही डिपार्टमेंटचे, त्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये आहे, सॉल्व पेपर आहे, नोट्स आहे आणि पेपर कसा लिहायचा, बॅकलॉग कसे काढायचे, रेग्युलर कसे काढायचे, पेपरला कसं फेस करायचं, काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची, पेपर पॅटर्न काय असेल, क्वेश्चन बँक, सगळ्या गोष्टी प्रत्येक कोर्सच्या प्रत्येक सब्जेक्टच्या सबस्क्रिप्शन मध्ये एकदम ऑफोर्डेबल सबस्क्रिप्शन आहे। सो नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्रिप्शन घेऊन अभ्यास करा, म्हणजे हे बॅकलॉग असो रेग्युलर असो, या स्ट्रॅटेजी फॉलो करता जर ऍप्लिकेशन वापरलं तर तुम्ही वर्गात 100% गॅरंटेड पहिलेच आहे ना, तुम्हाला याच्यापेक्षा सोपं काहीच नाही वाटणार। सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।